झेरॉक्स हे ऍक्च्युली कंपनीचं नाव आहे, हां. ते ब्रँडचं ओह! नाव आहे. पण अच्छा. ते एवढं प्रचलित झालंय की लोक म्हणतात झेरॉक्स द्या. हे तर मी ठरवलेलं होतं की मला आता नोकरी नाही करायची. जे काय असेल ते व्यवसायात रिस्क घेऊ. कारण मी जेवढं नोकरीत कमवतो तेवढं तर मी कमवलं एवढी मला 100% खात्री होती. आम्ही जेव्हा सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करायचो, तर अक्षरशः हात इथपर्यंत काळे व्हायचे. अशा मशीन्स होत्या, ज्याला अॅनालॉग मशीनच्या काळापासून आम्ही काम केलेलं आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही 6 महिने 8 महिने चेक करा मी कसं काम करतोय. आम्ही त्यांच्या एका मशीनवर त्यांना सर्व्हिस दिली. ती सर्व्हिस दिल्यानंतर त्यांना कळलं की पर्टिक्युलर कंपनीच सांगते की आम्हाला सर्व्हिसला हीच माणसं पाहिजेत, कारण ही फोन केली की आमच्याकडे पोहोचतात. कारण ते क्लायंट माझा अंदाजे 50 किलोमीटर दूर होतं. अच्छा. एवढं असून सुद्धा आम्ही जो रिस्पॉन्स टाइम दिला आणि मग त्या व्यक्तीच्या आणि आमच्या मदतीने त्या कंपनीमध्ये आज आमच्या 5 ते 6 मशीन्स आहेत ज्या आम्ही मेंटेन करतोय. कॉपियरमध्ये वेळच्या वेळी सर्व्हिस करावीच लागते. म्हणजे फक्त फोर्सी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि आम्ही जात नाही असं नाही होत. आम्हाला त्याच्यावरती लक्ष ठेवून मशीनची सगळी जबाबदारी घेऊन ती मशीन 5 वर्षापेक्षा 7 वर्ष कशी मेंटेन होईल किंवा अजून कशी चालेल हे बघावं लागतं. व्यवसायात या, व्यवसाय करा, पण रिसर्च करून करा. नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राउन टाउन. बिझनेसची गोष्टच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे. कारण आपण एखाद्या दुकानामध्ये जातो आणि आपण काही पैसे देऊन म्हणतो, की आम्हाला झेरॉक्स द्या. मात्र ते झेरॉक्सचं जे मशीन असतं, ते मशीन रिपेअर करणं, त्याची विक्री करणं आणि सेल्स, सर्व्हिस एंड रिपेअर हे सगळं कोण करतात? तर ते करतात सह्याद्री एंटरप्राइजेस आणि सह्याद्री एंटरप्राइजेसचे आनंद गलांडे सर आपल्यासोबत. त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचंय या क्षेत्रातलं अर्थकारण आणि या क्षेत्रामध्ये कसं काम चालतं एकंदरीत. आनंद सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार, आ थँक्यू. आणि सुरुवातीला मला असं विचारायचं की हे क्षेत्र आमच्यासाठी खरं तर नवीन आहे. म्हणजे आपल्याला कधी प्रश्नही पडत नाही की असं काहीतरी क्षेत्र असू शकतं. हो. सह्याद्री एंटरप्राइजेस नक्की काय काम करतं? सर्वात पहिले मी एक गोष्ट करेक्ट करण्याचं म्हणजे करेक्ट करतो, हां, की झेरॉक्स हे ऍक्च्युली कंपनीचं नाव आहे. हां. ते ब्रँडचं ओह! नाव आहे. पण अच्छा. ते एवढं प्रचलित झालंय की लोक म्हणतात झेरॉक्स द्या. ऍक्च्युली त्याला कॉपी द्या असं म्हणलं पाहिजे किंवा ओह! प्रिंटआउट्स द्या आपण म्हणतो. झेरॉक्स हा ब्रँडचं नाव आहे, पण ते प्रचलित झालेलं आहे. तर आमचं काम असं चालतं नॉर्मली, की बऱ्याच ठिकाणी तुम्ही शाळा म्हणा, कॉलेज म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स म्हणा, कॉर्पोरेट ऑफिस म्हणा, सगळ्या ठिकाणी त्यांचं इन हाऊस बरंचसं प्रिंटिंगचं किंवा कॉपिंगचं काम असतं. तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना त्या मशीन प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आमच्याकडे वेगवेगळे पद्धतीने आम्ही त्या मशीन प्रोव्हाइड करतो. एक असतं की ते स्वतः मशीन घेणार आणि वॉरंटी पिरियड संपल्यानंतर त्याचं फोर्सी किंवा कॉम्प्रेसिव्ह कॉन्ट्रॅक्ट केलं जाणार. दुसरं असतं की ते भाडेतत्वावर किंवा रेंटल ज्याला आपण म्हणतो तसं घेणार. तर त्याचे काही इक्वेशन्स वेगळे असतात. तर समोरच्याची नीड कशी आहे ते समजून त्याला कुठलं प्रॉडक्ट द्यायचं आणि त्याचं इक्वेशन्स कसे राहतील हे केस टू केस बेसिसवरती आम्ही ठरवतो. आणि आता सह्याद्री एंटरप्राइजेस उभं राहिले. मात्र या क्षेत्रामध्ये यावं असं का वाटलं? कारण जसं की मी म्हटलं, की हे क्षेत्रच असं वाटू शकत नाही, की याच्यामध्ये काम करायला संधी आहे किंवा आपण असा काहीतरी बिझनेस करू शकतो. हां, साधारण मी माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक 3-3.5 वर्ष प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये काम केलं. पण एका जागेवर बसून काम करण्याचं माझी धाटणीच नव्हती. मग मी सर्व्हिस फील्डमध्ये येण्याचं ठरवलं, तर त्यात मला हे क्षेत्र समजलं. मग मी एक कंपनी होती पुण्यामध्ये, नामांकित कंपनी होती. त्यांच्याकडे मी सर्व्हिस करत होतो. साधारण 15 वर्ष मी सर्व्हिस केली. म्हणजे या क्षेत्राचं ए टू झेड हे सर्व नॉलेज माझ्याकडे आलं. त्याच्यामध्ये मी पूर्वी सर्व्हिस इंजिनियर, मग टेक्निकल सपोर्ट इंजिनियर, मग बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अशा पद्धतीने पुढे गेलो. मग कमर्शियल्समध्ये पण मी काम करायला लागलो. म्हणजे मी सेल्स पण करायचो, सर्व्हिस पण करायचो. ज्यावेळेस त्या कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होतं, त्यावेळेस ठरवलं आपण की आता आपण कुठं नोकरी करण्याऐवजी आपण आपल्या एका टीमला घेऊन हा व्यवसाय चालू करावा. तसं मी साधारण फेब्रुवारी 2020 म्हणजे कोरोना येण्याच्या 1.5-2 महिन्याआधी हा प्रयत्न केला की आपण एक व्यवसाय चालू करू आणि मी त्यावेळेस तो व्यवसाय चालू केला. हां. पण नोकरी तुम्ही करत होता. हं. मग नोकरीमध्ये एक असतं ना, की आपण सकाळी जातो, हां, संध्याकाळी हां, येतो हां. आणि एक तसं पाहायला गेलं तर थोडंसं सेटल असतो हं, आपण. हं, हं. ते सोडून व्यवसायात यायचं, तशी ती रिस्क होती. हं, हं. त्यावेळी कसा विचार केला तुम्ही आणि काय ठरवून आलात, की आपण आता व्यवसायाला सुरुवात करूया? मुळामध्ये कसं होतं, की 15 वर्ष नोकरी केलेली होती. हे तर मी ठरवलेलं होतं, की मला आता नोकरी नाही करायची. जे काय असेल ते व्यवसायात रिस्क घेऊ. कारण मी जेवढं नोकरीत कमवतो तेवढं तर मी कमवलं एवढी मला 100% खात्री होती. त्याच्यामुळे मी ठरवलं, की नाही व्यवसायच करायचा. थोडंसं स्ट्रगल होईल. स्ट्रगल कुठल्याही व्यवसायात नसतं. असं म्हटलं जातं, की कुठलाही व्यवसाय हा सेट झाला हे कळायला 1000 दिवस लागतात. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. कारण या 15 वर्षांमध्ये मी क्रेडिबिलिटी लोकांकडनं मिळवलेली होती. रिलेशनशिप अशी मेंटेन झाली होती, की थोडं माउथ पब्लिसिटीने माझा व्यवसाय हा वाढतच राहिला. थोडी पूर्वी भीती असायची, की आपण हे करू शकेल किंवा करू शकतो किंवा नाही शकतो. पण हळू-हळू या व्यवसायात आम्ही पाय चांगले घट्ट रोवले पुणे शहरामध्ये. आणि आपण हे सगळं आता बिझनेसबद्दल बोललो. मात्र तुमची सुरुवात कुठून झाली? तुमचं बालपण वगैरे कुठल्या भागात? ऍक्च्युली मी एक जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आहे.
माझं 1ली ते 4थी, ज्याला पूर्वी केंद्राची परीक्षा असायची, तर 1ली ते 4थी शिक्षण माझं जिल्हा परिषदेच्या शाळेतनं झालं. मग वडिलांना असं वाटलं की पुण्यात तू शिकायला जा, म्हणून मी इयत्ता 5वी पुण्यामध्ये शिकायला आलो. मग माझं पुढचं सर्व शिक्षण पुण्यातच झालं. पहिले लक्ष्मणराव आपटे प्रशाला 5वी ते 10वी, आणि त्याच्यानंतर यशवंतराव मोहिते ज्युनियर कॉलेज सायन्सचं, आणि इंजिनिअरिंग पण माझं पुण्यातनंच झालं. आणि कॉलेज करताना किंवा शाळेत असताना काय ठरवलेलं? कारण ते दर टप्प्यावर बदलत जातं. तेव्हा काय ठरवलेलं? काय करायचं? ऍक्च्युली इयत्ता 10वीच्या वेळेस माझा पूर्ण कल होता हा सिव्हिल अच्छा. लाईनकडे. पण घरच्यांचा थोडासा आग्रह होता की तू 10वी नंतर डिप्लोमा न करता 11वी-12वी सायन्स कर, मे बी तुझे विचार थोडेसे डेव्हलप होतील, तुला असं वाटेल की अजून कुठल्या क्षेत्रात काम करावं. त्यामुळे मी सायन्स केलं. सायन्स नंतर मग इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण घेतलं, आणि मग मी त्या पद्धतीने पुढे गेलो. आता ह्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरलाय. हम्म. मात्र बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आपण नोकरी करावी की व्यवसाय करावा? हा एक प्रश्न असतो. हम्म. तुम्ही त्या लोकांना काय सांगाल? कुठला जास्त, तुम्ही दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत का? त्यामुळे बरोबर. कुठली जास्त फायदेशीर असते समोर तुम्हाला? मुळामध्ये आपण ज्यावेळेस कुठलाही व्यवसाय करतो, बऱ्याच वेळा असं होतं की लोक ब्लाइंडली व्यवसायात उतरतात, त्याचा काही रिसर्च नसतो, काय नसतो. मी सुद्धा ज्यावेळेस व्यवसायात आलो ना, त्यावेळेस माझ्या मागे ते 15 वर्षाचा एक कालावधी होता की मी सर्व पद्धतीचं, म्हणजे आम्ही ज्यावेळेस सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करायचो, तर अक्षरशः तिथपर्यंत काळे व्हायचे अशा मशीन्स होत्या, ज्याला अॅनालॉग मशीनच्या काळापासून आम्ही काम केलेलं आहे. तर तुम्ही कुठलाही व्यवसाय करताल तर त्याचा रिसर्च तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे पुरेसा रिसर्च असेल तरच तुम्ही त्या व्यवसायात उतरा. अदरवाईज काय होतं, परत व्यवसाय करण्याची तुमची इच्छा मरून जाते जर तुम्ही यशस्वी नाही झालात. आणि हे क्षेत्र तुम्ही आता सांगितलं, की पूर्वी मशीन्स वेगळ्या होत्या. हम्म. ते कसं बदलत गेलं? कारण आता बऱ्यापैकी आपण एखाद्याला डायरेक्ट फोनवरती WhatsAppला पाठवतो हम्म. एखादी कॉपी, आणि हम्म. ते आपल्याला झेरॉक्स हम्म. म्हणजे कॉपी करून देतात त्याची. बरोबर. पण सुरुवातीला आपल्याला आधार कार्ड घेऊन जावं लागायचं, हम्म. आपलं रेशनिंग कार्ड घेऊन हम्म. जावं लागायचं, मग ते कॉपी द्यायची. हम्म. तर तो कसा बदलत गेला तो सगळा नाही, काळ? अॅनालॉग आणि डिजिटल हे पूर्वीपासून अस्तित्वात होतं. पण व्हायचं काय की पूर्वी ही जे आमचे मशीन्स आहेत त्याचे प्राइसिंग खूप हाय असायच्या. म्हणजे अॅनालॉग मशीन थोडं स्वस्तात मिळायचं, पण डिजिटल मशीनची प्राइस ही खूप वेगळ्या लेवलला असायची. त्यामुळे लोक अॅनालॉग प्रिफर करायचे. आणि प्रिंटिंग वगैरे कम्प्युटरचं जग हे खूप नंतर जास्त प्रचलित झालं. पूर्वी आपल्याला काही लागलं तरी आपण नेट कॅफेमध्ये जायचो. आता प्रत्येकाच्या घरात कम्प्युटर आहे किंवा लॅपटॉप आहे, तर त्या केसमध्ये प्रिंट देणं हा खूप स्वाभाविक झालं. मग ऑटोमॅटिक अॅनालॉग कालबाह्य झालं, डिजिटल पुढे आलं. मग त्याच्यात तुम्हाला ऑल इन वन्स यायला लागले, म्हणजे तुम्ही स्कॅन पण करू शकताल, प्रिंट पण घेऊ शकताल, कॉपी पण घेऊ शकताल, इव्हन त्याच्यात फॅक्स पण इन्क्लूड असायचं. असं ते एकंदरीत त्या अॅनालॉगचं डिजिटलमध्ये रूपांतर होत मग गेलं. आता फॅक्स आहे तसं चालतं का आता? फॅक्स आहेत, पण फॅक्स हे पण कालबाह्य झालंय आता. फार कमी ठिकाणी फॅक्स मशीन्स चालतात. तर सुरुवातीला मशीन्स कशा होत्या? आता म्हणजे घरात देखील प्रिंटर असतो. सुरुवातीच्या मशीन्स कशा काम करायच्या आणि आत्ताच्या मशीन कशा डेव्हलप झाले त्याच्यातली नाही, सिस्टम? त्याच्यात अॅनालॉग आणि डिजिटलमध्ये काही फारसा फरक झालेला नाहीये. थोडंसं होतं की स्कॅन वन्स प्रिंट मेनी डिजिटलमध्ये येतं. अॅनालॉगमध्ये आपण एक कॉपी जरी ठेवली तरी ती 100 जर आपल्याला कमांड दिली तर ते 100 वेळा स्कॅन व्हायचं. तर एवढाच बदल आहे अॅनालॉग डिजिटलमध्ये, ज्याला आपण मेजर बदल समजू शकतो की स्कॅन वन्स प्रिंट मेनी, म्हणजे 100 तुम्ही प्रति दिल्या तर एकदा स्कॅन होईल, 100 प्रिंट त्यातनं बाहेर येते. तर आणि थोडंफार काही टेक्नॉलॉजीमध्ये अजून चेंजेस आहेत मायनर. आणि समजा आता माझ्या ऑफिसमध्ये 100 लोक काम करतात, आमचं काहीतरी प्रिंटिंग हाऊस आहे किंवा काही, तर ते माझी गरज किती आहे आणि मी कुठली मशीन त्यासाठी निवडली पाहिजे? हा, म्हणजे आता कसं आहे की कॉपियरचा व्यवसाय म्हणजे ज्यावेळेस आपण सेल्स करतो, आता मी सर्व्हिस इंजिन असल्या कारणाने मला ह्या गोष्टींवरती पूर्ण फोकस करावा लागतो की समोरच्याचे एक्झॅक्टली नीड काय आहे. दिवसाला 100 प्रति काढणारे, 500 प्रति काढणारे, 1000 प्रति काढणारे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ज्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करता त्यावेळेस त्याला आपण प्रॉडक्ट सजेस्ट करू शकतो की तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट घेणं आवश्यक आहे. म्हणजे कॉपियर फील्डमध्ये तुम्ही बघताल तर 22 PPM पासून, म्हणजे 22 प्रिंट्स पर मिनिट पासून ते प्रोडक्शन मशीन्स पर्यंत, म्हणजे 110 प्रिंट्स पर मिनिट अशा मशीन्स आहेत. तर आपण नॉर्मली 60 PPM पर्यंत सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. साधारण गणित असं सांगतं की 60 PPM मशीन असेल तर तुम्ही हे पर्टिक्युलर एवढ्या कॉपीज महिन्यात काढू शकतात. तर तशा पद्धतीने ते काम चालतं, आपण तसं सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये समोरच्याचं बजेट पण लक्षात घेणं महत्वाचं असतं. म्हणजे त्यांची इच्छा खूप आहे की आम्हाला एवढं काम करणारं मशीन पाहिजे, पण बजेट आहे का, त्या सर्वाची सांगड घालून त्यांना प्रॉडक्ट द्यावं लागतं. आणि आपले क्लायंट कोण कोण आहेत सध्या? माझे क्लायंट्स, मी स्कूल्स, इन्स्टिट्यूट्समध्ये जास्त काम करतो, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये जास्त काम करतो, मी कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये काम करतो, लॉजिस्टिकचे पण ऑफिस आहेत. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये प्रत्येक प्रकारच्या कॉर्पोरेटमध्ये आपण पाय रोवलेले आहेत चांगले. तुम्ही जेव्हा व्यवसायामध्ये आलात तेव्हा तुम्ही कशी सुरुवात केली आणि पहिला तुमचा क्लायंट कसा होता, त्याच्याशी संपर्क कसा केला आणि त्याला कुठलं मशीन तुम्ही दिलं होतं? तसं बघायला गेलं तर
मी जे प्रॉडक्ट करतो त्यात मी रिको आणि HP जास्त करतो सध्याच्या ह्याच्यामध्ये. आणि मी रिको सोबत साधारण मी जसा इंजिनियर झालो तो रिको सोबत मी 15 वर्ष काम करत आलेलो आहे. त्यामुळं तो एक ब्रँड आहे ज्याच्यावरती माझं बऱ्यापैकी माझं निष्ठा म्हणता येईल त्याला, किंवा ते पहिल्यापासून करत आलेला ब्रँड होतो. तर मी तेच प्रॉडक्ट सजेस्ट केलं. माझं एक क्लायंट होतं ज्यांना मी रेंटल मशीन दिली होती. तर त्या क्लायंटचं नाव मी इथं आत्ता घेत नाही, पण मी त्यांना पहिले ते मशीन दिलं आणि रेंटल पासून माझी सुरुवात झाली. आणि मग त्या क्लायंटकडं त्या एकाच्या बेसिसवरती माझ्या आज 5 मशीन आहेत त्यांच्याकडे. अच्छा. हा. पण त्यांच्याशी संपर्क कसा मग नोकरीच्या काळातच झालेला होता की तुम्ही नव्यानं म्हणजे त्यांना नाही. कन्व्हिन्स कसं केलं? कारण आता तुम्ही कसं आहे की पहिल्यांदा market मध्ये आमचं काम हे थोडंसं कॉन्टॅक्ट स्पेअर वरती पण चालतं. होता. तर जे IT हार्डवेअर मध्ये काम करणारे लोक असतात त्यांच्याशी आमचे रिलेशन चांगले झालेले असतात, कारण ते पण ह्या व्यवसायामध्ये थोडं काम करण्याचा प्रयत्न करतात, पण सर्व्हिससाठी त्यांच्याकडे कोणी नसतं. तर त्यांच्याकडनं मला सजेशन आलं होतं की या पर्टिक्युलर कंपनीमध्ये मशीन हवी आहे, तर तुम्ही पिच करा. मग आम्ही तसं पिच केलं आणि आमचं ते पुढं असोसिएशन चालू झालं. आता मागची बरीच वर्ष तुम्ही ह्या हम्म. इंडस्ट्रीमध्ये आहात. हम्म. काय तुम्हाला प्रश्न वाटतात? काय अडचण येतात जेव्हा एखाद्या क्लायंटला तुम्हाला द्यायचं असतं मशीन किंवा काही सेल्स सर्व्हिसशी संबंधित असेल? नॉर्मली आमची जी फील्ड आहे ही सर्व्हिस फील्ड आहे. ती कुठलीही सर्व्हिस फील्ड घेतली तर तुमचा रिस्पॉन्स टाइम हा सर्वात महत्वाचा असतो. म्हणजे एखाद्या क्लायंटला समजा 20-25 प्रतीच काढायच्यात, पण मशीनला काही अडचण आहे. एखाद्याला 250 प्रती काढायच्यात किंवा एखाद्याला 2000 प्रती काढायच्यात, मशीनला अडचण आहे. सगळ्यांना वाटतं की आमचं काम अर्जंट आहे, आमच्याकडे इंजिनियर फोन लगेच, केला की हा. पोहोचला पाहिजे. तर आम्ही रिस्पॉन्स टाइमवरती, माझी टीम सर्व टीमची रिस्पॉन्स टाइमवर काम करते. म्हणजे कॉल आल्यापासून तो तिथे किती वाजेपर्यंत पोहोचल ह्याचा एक रिस्पॉन्स टाइमचा आम्ही गणित ठेवलेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही काम करतो. आणि टीम कशी बिल्ड केली? कारण तुम्ही सर्व्हिस देताय तर तुमची टीम तेवढी तगडी असायला नाही, मी या क्षेत्रात 15 वर्ष काम करताना माझ्यासोबत जी लोक जोडली गेलेली होती तीच आम्ही एक टीम केली. आणि ते प्रत्येक माणूस हा 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना माहिती की हे फील्डमध्ये पुढे काम कसं केलं पाहिजे. आणि तुम्ही असं म्हणता की तुमच्याकडून दरवर्षी एकतरी व्यावसायिक घडायला हवा. ते हा. का वाटतं आणि मग ते कसं तुम्ही लोकांना कसं अप्रोच करता? किंवा तुमच्याकडे एखादा मुलगा आला त्याला वाटलं की आपण ह्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. हम्म. तर त्याला तुम्ही कसं निवडता अचूक की हा चांगला व्यवसाय करू शकतो आणि ह्याला आपण सपोर्ट केला पाहिजे? नॉर्मली कसं असतं की थोडंसं लोकांच्या बोलण्यावरनं आपल्याला अंदाज येतो. आणि एक व्यावसायिक उभा करणं म्हणजे हा कॉन्सेप्ट आम्ही असा विचारात घेतला की बऱ्याच वेळा काय होतं की लोकांकडे थोडीशी जागा असती पण पैसे नसतात. पैशाअभावी त्यांना मशीन्स घेता येत नाही. तर आम्ही असा प्रयत्न केला की त्यांना आपल्या बाजूने मशीन प्रोव्हाइड करून त्यांच्या कन्व्हिनियन्सनी जसे काय त्यांच्याकडनं होईल तसे पैसे घेऊन त्यांचा व्यवसाय उभा करायचा. त्या व्यवसायात जोडधंदा म्हणून हे पण काम त्यांना करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते थोडं स्टेशनरी व्हरायटीज असं करून आम्ही दरवर्षी एक व्यावसायिक जो उभा राहील अशासाठी प्रयत्न करतोय. आणि आतापर्यंत आम्ही साधारण 6-7 लोकांना अशा पद्धतीने मदत केलेली आहे. ते पण त्यांच्याच कॉन्टॅक्ट मधनं येत गेली की बाबा हे आहेत, हे आपल्याला हे सपोर्ट करू शकतात. त्याच कॉन्टॅक्ट मधनं आम्ही ते असं करत गेलो. आणि एक प्रिंट जी आहे ती हम्म. 2-3 रुपयाला साधारण मिळते. हम्म. मग हे गणित, आर्थिक गणित कसं जमवायचं? जर का एखाद्याला स्वतःचं दुकान उभं करायचं असेल, त्याला जोडून कुठले व्यवसाय त्याला करता येतील त्याच्यात? साधारण ह्या व्यवसायासोबत लोक आता मोबाईल्स रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी करतात. जे माझे क्लायंट्स आहेत ते काय काय करतात या व्यवसायासोबत, मोबाईलचे तुमचे कव्हर्स वगैरे असतात, स्टेशनरीज असती, फाईल्स असतात, किंवा अजून पेन, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे काय होतं नॉर्मली एक कॉपी घ्यायला कोणी आलं तर त्याला कळतं की अरे माझ्याकडे पेन नाहीये किंवा माझ्याकडे, तो अशा पद्धतीने हा जोडधंदा पुढे जातो. हां, हां. आणि तुम्ही व्यावसायिक आहात. व्यावसायिक म्हटलं की तुमच्या समोर काही प्रश्न असतात तुमच्या इंडस्ट्रीशी संबंधित. तुमच्या इंडस्ट्रीचे काय प्रश्न आहेत? नाही, आमच्या इंडस्ट्रीचे प्रश्न आहे की बऱ्याचशा गोष्टी या फ्लक्च्युएट असतात. म्हणजे स्पेअर पार्टच्या किमती म्हणा किंवा मशीनच्या किमती म्हणा, ह्या कोरोना काळानंतर थोड्याशा फ्लक्च्युएट झालेल्या आहेत. तर त्याची सांगड बसवताना थोडंसं आम्हाला विचाराने पुढे जावं लागतं. कारण कधी कधी काय होतं की आपण कुठेतरी कोट केलेलं असतं, पण प्रोसेस जाऊन ते फायनल होईपर्यंत 3-4 महिने गेलेले असतात. त्यावेळेस रेट वेगळा असतो आणि यावेळेस आपला लँडिंग रेट वेगळा असतो. मग तसं थोडंसं आम्हाला काही गोष्टींवरती रिस्क असते, पण निभवून न्यावं लागतं. अशी रिस्क एखादी आठवते का जेव्हा तुम्हाला असं वाटलं की खूप अवघड काम आहे, पण तुम्ही ते काही करून जुगाड करून काय करून ते जमवून आणलं आणि तुम्ही ते सक्सेसफुल केलं तसं? माझा एक क्लायंट होता, मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की तो म्हणजे ते पर्टिक्युलर व्यक्ती जे आहेत ते एका मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट सोबत काम करत होते. ते ज्यांच्याकडनं सर्व्हिस घ्यायचे ते असंच व्हायचे की रिस्पॉन्स टाइमची खूप अडचण व्हायची. मग ते त्यांना माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही 6 महिने 8 महिने चेक करा मी कसं काम करतोय. आम्ही त्यांच्या एका मशीनवर त्यांना सर्व्हिस दिली. ती सर्व्हिस दिल्यानंतर त्यांना कळलं की पर्टिक्युलर कंपनीच सांगते की आम्हाला सर्व्हिसला हीच माणसं पाहिजेत, कारण ही फोन केली की आमच्याकडे पोहोचतात. कारण ते क्लायंट माझा अंदाजे 50 किलोमीटर दूर होतं. अच्छा. एवढं असून सुद्धा आम्ही जो रिस्पॉन्स टाइम दिला
आणि मग त्या व्यक्तीच्या आणि आमच्या मदतीने त्या कंपनीमध्ये आज आमच्या 5 ते 6 मशीन्स आहेत ज्या आम्ही मेंटेन करतोय. प्रकरण अवघड होतं. पूर्ण पेशन्सनी आणि समोरच्याकडनं टाइम घेऊन आम्ही ते केलं आणि त्याच्यानुसार आमचा व्यवसाय तिथं ग्रो पण झाला. ते आमच्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण आम्ही ते केलं. तुमच्याकडे लोक येतच असतील की हम्म. आमच्या मशीनचा हा प्रॉब्लेम आहे. हम्म. पण साधारणपणे आपल्याकडे मशीन असेल प्रिंटिंगचं, त्याला कसं मेंटेन केलं जातं किंवा त्याला काही होऊ नये यासाठी? कसं असतं की एकदा मशीन दिलं की वॉरंटी पिरियड संपल्यानंतर आमच्याकडं ऑप्शन्स असतात की कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्ट करू शकतात किंवा अॅन्युअल सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट करू शकता किंवा ॲज अ नवीन करू शकतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असतं की आम्ही स्पेअर पार्ट किंवा सर्व्हिस हे सगळं त्यांना पुरवतो आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांच्या महिन्यात जे काय कॉपीज होतील त्याच्यावरती बिलिंग होतं. अॅन्युअल सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, बाकी स्पेअर पार्ट्स त्यांना विकत घ्यावे लागतात. आणि ॲज अ नवीन म्हणजे ज्यावेळेस त्यांना वाटेल त्यावेळेस ते पेड सर्व्हिस घेऊ शकतात किंवा पेड स्पेअर पार्ट्स घेऊ शकतात. हे 3-4 ऑप्शन आम्ही कस्टमर्सला सांगतो आणि त्यानुसार पुढे जातो. पण वैयक्तिक समजा की पुढे जाऊन अडचण येऊ नये त्यासाठी साधारणपणे काय काळजी घेतली पाहिजे त्या मशीन्सची? कुठल्याही क्लायंटला आम्ही हे सजेस्ट करतो की तुम्ही फोर्सी कॉन्ट्रॅक्ट घ्या, म्हणजे वेळच्या वेळी त्याची सर्व्हिस होईल. अच्छा. आणि कॉपियरमध्ये वेळच्या वेळी सर्व्हिस करावीच लागते. म्हणजे फक्त फोर्सी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि आम्ही जात नाही असं नाही होत. आम्हाला त्याच्यावरती लक्ष ठेवून मशीनची सगळी जबाबदारी घेऊन ती मशीन 5 वर्षापेक्षा 7 वर्ष कशी मेंटेन होईल किंवा अजून कशी चालेल हे बघावं लागतं. हम्म. नवे जे व्यावसायिक आहेत हम्म. त्यांना तुम्ही काय सांगाल, नवे येणारे व्यावसायिक? नाही, अगेन नव्या व्यावसायिकांना मी हेच सांगाल की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राची पूर्ण माहिती घ्या. तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्या व्यवसायासाठी. म्हणजे तुम्ही कळतंय की तुम्ही कॉपियरचाच व्यवसाय करताय आणि तुम्ही करताय म्हणजे आउटस्कर्ट्सला करताय, तिथं तेवढी लोक येणार आहेत का ह्यासाठी, का तुम्ही एखाद्या गजबजलेल्या एरियामध्ये करतायत, म्हणजे तुम्हाला कुठे फायदा होईल या सगळ्या गोष्टीचा रिसर्च करून आणि कुठे आपण तो व्यवसाय केला पाहिजे हे सगळ्याचं अंडरस्टँडिंग करूनच कुठल्याही व्यवसायात पुढे गेलं पाहिजे. आणि एखाद्या क्षेत्राचं आकर्षण असतं आपल्याला की ह्या क्षेत्रात जायला हम्म. पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे जे खुणावतंय त्याच्याकडे, की मग मला एखाद्या गोष्टीची माहिती त्याच्यामध्येच मी माझा बिझनेस डेव्हलप केला पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की पहिले स्वतःला सेटल करा, तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यात काम करा आणि मग तुमच्या आवडीचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं पुढे जा. आणि तुम्ही आता एवढे दिवस काम करताय, पण असं एखाद दिवशी होत असेल की खूप खचायला होतंय, आपल्याकडून एखादं काम होत नाहीये, आपल्याकडून सर्व्हिस दिली जात नाहीये किंवा दुसरे काही अडचणी असतील, थोडं मेंटली आपल्याला स्ट्रेस जाऊन व्हायला होतं, तर तेव्हा आनंद स्वतःला काय सांगतात पुढे जाण्यासाठी? आता ज्यावेळेस व्यवसायात आलो त्यावेळेस हेच सांगून आलेलो आहे की आपल्या मागं कोणी नाही, म्हणजे आपणच आहे. आपल्याला पुढं म्हणजे आपण कोणाला विचारणार नाही की मी काय केलं पाहिजे. आणि एका व्यावसायिकाची जर्नी ही थोडी लोनली जर्नी असते. पण व्यवसाय करताना थोडंसं तुम्हाला हे पण अंडरस्टँड केलं पाहिजे की तुमची एक कॅपॅसिटी बनवली पाहिजे. समजा अशी वेळ आलीच की समजा आता माझी ही मशीनला प्रॉब्लेमच आहे आणि काहीच होत नाहीये, तर तुम्ही अशी कॅपॅसिटी बनवा की मी ती मशीन काढून दुसरी मशीन तिथं देऊ शकेल. तुम्ही तशी कॅपॅसिटी बनवली की तुम्ही मेंटली तुम्ही जास्त डिस्टर्ब होऊ शकत नाही. आणि तुम्ही म्हणालात की झेरॉक्स हे कंपनीचं नाव, हे कशाच्या कंपनीचं नाव? म्हणजे झेरॉक्स हा ब्रँड आहे. झेरॉक्स हा ब्रँड आहे. जसं कॅनन हा ब्रँड आहे, HP हा ब्रँड आहे, रिको हा ब्रँड आहे किंवा कोनिका मिनोल्टा, कियोसारा मेटा जसे ब्रँड आहे, तसं झेरॉक्स हा पण ब्रँड आहे. पूर्वी मोदी झेरॉक्स असं कोलॅबरेशनने ते चालायचं, नंतर ते वेगळे झाले. झेरॉक्स हे ब्रँडचं नाव आहे. मग त्याला साधारण काय म्हणायला काय पाहिजे त्या कॉपीज पाहिजे असं अच्छा, म्हणायला कॉपी पाहिजे. कॉपीज किंवा प्रिंट्स. नॉर्मली जेव्हा आपण झेरॉक्स काढतो त्याला आपण म्हणतो त्या मशीनलाही कॉपियर असंच नाव असतं, पण ते झेरॉक्स मशीन असं प्रचलित झालं कारण ते फार पूर्वीपासून या क्षेत्रात होते. अच्छा. कोरोना नंतर बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाले किंवा तुमच्या व्यवसायामध्ये काय बदल झाले? व्यवसायात आमच्या साधारण कोरोनानंतर हेच बदल झाले की पूर्वी जी डिमांड होती, पूर्वी लोक ज्या पद्धतीने सेल्स करण्यासाठी यायच्या मशीनचा, त्याच्यासाठी थोडेसे स्ट्रगल यायला लागले. थोडंसं लोक विचार करूनच, म्हणजे एखाद्याला घ्यायची असेल तरी विचार करूनच की घेतली पाहिजे का नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी बदल होत गेले. त्यामुळे थोडा व्यवसायावरती हिट झालेला आहे, पण ते चालू आहे, म्हणजे स्टेडी लेवलला चालू आहे हा व्यवसाय. आणि बदल कसे झाले? म्हणजे सुरुवातीला ते कॉपी बऱ्याच घेतल्या जायच्या लोकांकडून, आता डायरेक्ट डिजिटल झाल्यात बऱ्याच गोष्टी. त्याचा काय व्यवसायावर परिणाम झाला? नाही, त्याचा एक फायदा, बदल झाला म्हणण्यापेक्षा त्याचा एक फायदा असा झालाय की आजकाल लोकांना सगळं तुम्ही बघता, स्विगी, झोमॅटो, हे ब्लिंकिट, ह्याच्यात सगळं चाललंय. लोक काय करतात की समजा आता एखादा कॉपियरचं दुकान असेल खाली, त्याला व्हॉट्सअपवरतीच सगळं पाठवतात की मला एवढं प्रिंट्स करून पाहिजे. उलट ते थोडंसं ती टेक्नॉलॉजी आणि त्या कोरोनामुळे ते लोकांना असं झालेलं आहे की आम्हाला घरच्या घरी सगळं मिळतं. तर लोकांनी तशी, आज तुम्ही ब्लिंकिट करा, तुम्हाला कॉपीज पण येऊन जातील. 100 कॉपीज पाहिजे, ब्लिंकिट करा, येऊन जातील. व्यवसाय करताना बऱ्याच अडचणी असतात. त्या अडचणीवर मात करण्यासाठी समजा आपल्याला पुढचे 4 महिने 2 महिने आपल्याला माहिती असते की आपण स्ट्रेस मधून जाणार सुरुवातीच्या काळामध्ये, त्या काळामध्ये जो नवा व्यवसाय करणार आहे त्याने स्वतःला मेंटली स्टेबल कसं ठेवायला पाहिजे?
नाही, ते सांगतो, व्यवसाय ही लोनली जर्नी आहे. तुम्ही ज्यावेळेस व्यवसायात जातात, तुमचा रिसर्च असल्यानंतर गेले तर तुमचे अयशस्वी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण अगेन की तुमची जेवढी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्ही तेवढ्याच पद्धतीने पुढे जाणं गरजेचं असतं. कधी कधी असं होतं की रिस्क घेतल्याशिवाय काही गोष्टी होत नाही, पण त्याचं पूर्ण तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये ते गणित ठेवावं लागतं. तसंच पुढे गेलं तरच ते होईल. अदरवाईज खूप व्यावसायिक असे आहेत की व्यवसाय चालू करतात आणि वर्षभरात बंद करतात. सह्याद्री एंटरप्राइजेसशी एखाद्याला जोडलं जायचं असेल, हम्म. त्यांना सर्व्हिस हवी असेल आपल्याकडून, हम्म. तर ते तुमच्याशी कसं संपर्क करू शकतात? सह्याद्री एंटरप्राइजेस आम्ही आमची जी कंपनी आहे ते शोधू शकतात, ऑनलाईन शोधू शकतात, किंवा माझा नंबर आहे 7218 72 96 28, याच्यावरती कनेक्ट करू शकतात. माझा जो पार्टनर आहे उमेश, त्याचाही नंबर आहे 8767410118. अजून आमच्यासोबत हर्षद पण काम करतो, तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, त्याच्यावरती ते कनेक्ट करू शकतात आम्हाला. आणि आता सह्याद्री एंटरप्राइजेस पुढच्या काही दिवसांमध्ये कसं डेव्हलप होईल? तुमचं पुढचं विजन काय आहे? आमचं विजन एवढंच आहे की पुण्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, जास्तीत जास्त मशीन्स आमच्या पुणे शहरात असल्या पाहिजे. ज्या हिशोबाने माझी टीम पण मला ग्रो करता येईल, म्हणजे लोक सुद्धा माझ्यासोबत काम करतील आणि सर्वांचंच एक गणित प्रॉपर चालेल. नवीन वर्ष सुरू होते 2026. तुम्ही स्वतःसाठी काही गोल आखलेलेच काय करायचं असं? नॉर्मली गोल हाच असतो की मागच्या वर्षी जे केले त्याच्यापेक्षा 10, 15, 20, 25% आपण बेटरच काम केलं पाहिजे, हेच गोल ठेवला जातो. खूप ओव्हर ॲम्बिशियस राहून पण चालत नाही काय व्यवसायामध्ये, पण एक स्टेडीली पुढं पुढं जाण्यात मी जास्त बिलीव्ह करतो. ॲम्बिशन्स असतात, पण स्टेडीली बिलीव्ह करतो मी पुढे जाण्यात. तो बघणाऱ्या लोकांना तुम्ही एका वन लाइनर मेसेज काय द्याल? काय नाही, व्यवसायात या, व्यवसाय करा, पण रिसर्च करून करा. अच्छा. हम्म. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सह्याद्री एंटरप्राइजेस आणखी वाढत जावं आणि लोक तुमच्याशी जोडले जावं. व्यवसाय पुढे वृद्धिंगत होत जावं, याच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. ब्राऊन टाउनवर तुम्ही पाहिलेली आजची बिझनेसची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आणि या क्षेत्राबद्दल मलाही बऱ्याच गोष्टी नव्याने कळाल्या. जसं की आपण झेरॉक्स म्हणतो, ते कंपनीचं नाव आहे, तर त्याला आपण कॉपी म्हणायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला अशा ह्या इंटरव्ह्यूमधून काय नवे शिकायला मिळालं ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचंही बिझनेस आमच्या चॅनलवर दिसावा, तर त्यासाठी आमच्या मेल ॲड्रेसवरती मेल करायला विसरू नका. नमस्कार, माझं नाव प्रशांत राम कांबळे. 1 ऑक्टोबर 2020 अर्थात 5 वर्षा अगोदर जयशंकर एंटरप्राइजेस या नावाने फोटोकॉपी अर्थात झेरॉक्स सेंटर, स्टेशनरी आणि ऑनलाईन सर्व्हिसेस असा हा व्यवसाय चालू केला होता. व्यवसाय सुरुवातीला व्यवसायात ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस फोटोकॉपी मशीन घेतली होती, सेकंड हँड घेतली होती, रिकोची एक 25-30 साधारण स्पीडची घेतली होती. त्याच्यामध्ये 2-3 महिने ती चालली आणि परत त्याच्यामध्ये खूप दुरुस्तीच निघायला लागली, म्हणजे झेरॉक्सच्या उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त निघायला लागला. त्यानंतर दुसरी एक कॅनॉनची मशीन घेतली, जवळपास साधारण 25-30 स्पीडचीच. त्याच्यामध्येही तसंच झालं, 2-3 महिने चालली आणि दुरुस्तीचा खर्च हा खूप व्हायला लागला. त्याच्यानंतर वडील वारले आणि अशामध्ये सगळे मार्केटमध्ये 8,000 रुपये आपली उधारी होती आणि मशीनला लागणारा खर्च म्हणजे दुरुस्तीसाठी लागणारा हा खर्च हा 5,500 रुपये फक्त होता. पण तेही पैसे जे आहे ते मार्केटमधून निघत नव्हते आपले. त्याच्यातच आनंद भाऊ म्हणजे सह्याद्री एंटरप्राइजेसचे सर्व आनंद भाऊ यांची भेट झाली. तशी त्यांची आणि माझी ओळख फार नव्हती, साधारण 2दाच भेटलो असेल. आपलं शुक्रवार पेठ फडगेट पोलीस चौकी समोर आपलं जयशंकर एंटरप्राइजेस या नावाने छोटंसं शॉप होतं, त्याच्यामध्ये त्यांची भेट झाली आणि त्यांना आम्ही मार्गदर्शन विचारलं की कोणती मशीन घ्यायला हवी वगैरे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अशी ही मशीन आहे, इतका खर्च येईल. पण नवीन मशीन घेण्याची आपली म्हणजे पूर्ण कॅपॅसिटी नव्हती का, अर्थात फायनान्शियल सगळं जो आहे तो फायनान्स कमी पडत होता. त्यानंतर त्यांनी 40% डाऊन पेमेंट करून आपल्याला उर्वरित 60% रक्कम जी आहे ती पोस्ट डेटेड चेक स्वरूपात आपल्याला अवेलेबल करून दिली. म्हणजेच की आपल्याला जे 60% जी रक्कम आहे ती नंतर भरण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि अशा काळात की त्यांनी खूप आपल्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरलो. त्यानंतर पहिली मशीन घेतल्यानंतर पहिल्या मशीनचे पूर्ण पैसे दिल्यानंतर त्यांनी दुसरी मशीन जी आहे ती फक्त अगदी 8% रक्कम जी आहे ती आपल्याकडून घेतली आणि बाकी उर्वरित जी 92% रक्कम आहे ती आपल्याला EMI स्वरूपात त्यांनी अवेलेबल करून दिली. आणि तिसरी जी मशीन आहे ती एप्सनची आहे, कलर प्रिंटर आणि स्मार्ट कार्ड अशी, ती तर पूर्ण 100% फायनान्समध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली.
त्याच्यामध्ये मशीन जी सेल्स अँड सर्व्हिसेस असतात, सेल्समध्ये कोणीही म्हणजे मशीन घ्यायच्या अगोदर खूप काही आश्वासनं देतात, पण जिथपर्यंत आता 5 वर्ष या व्यवसायात आहोत, आजपर्यंत कधीही असं त्यांच्याकडून फेक कमिटमेंट जाणवली नाही. त्याच्यामधून खूप त्यांनी सहकार्य केलेलं आहे. मशीनची वेळोवेळी दुरुस्ती कशी करायची किंवा त्याच्यामध्ये काय अडचणी येतील, काही प्रॉब्लेम असतील, त्याचं वेळोवेळी सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे. अशी मशीनमध्ये ज्या काही नवीन नवीन फीचर्स असतील किंवा अपडेट काय असेल ते त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे आणि उत्तम मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. अशी कोणतीही असं चुकीची माहिती किंवा चुकीचे पार्ट्स वगैरे असे त्यांनी म्हणजे लावण्याचं सजेशन असं काही दिलं नाहीये. व्यवस्थित त्यांनी माहिती दिलेली आहे.